नमस्कार, मी सोनाली नेक्स्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत। तर आज आपण बघणार आहोत मसाला वांगी कशी करायची ते। इथे मी वांगे घेतलेले आहेत व एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। आता आपल्याला वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। सगळे वांगे आपण याच पद्धतीने कट करणार आहोत। आपले इथे सगळे वांगे कट करून झालेले आहेत। तर इथे मी बारीक चिरून खोबऱ्याचे काप घेत आहे। खोबऱ्याचे काप चिरून झाले की आपण एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेणार आहोत। इथे आपला कांदा चिरून झालेला आहे। आपण शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे। इथे आपण पांढरे तीळ, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये अर्धा चमचा तेल ओतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे व लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतायला 2 ते 3 मिनिटं लागतात। इथे आपला कांदा परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालणार आहोत व मिक्स करून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटं। आता आपण यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत व 1 ते 2 मिनिटं पुन्हा परतून घेणार आहोत। आता आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेणार आहोत। त्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालणार आहोत। वाटण आपण 5 ते 6 मिनिटं चांगलं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धना पावडर घालायचा आहे व अर्धा चमचा हळद घालायचा आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण वांगे घालायचे आहेत। वांगे चांगले परतून घ्यायचे आहेत। वांगे चांगले 2 ते 3 मिनिटं परतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे व त्यानंतर पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे। व त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावरती। 5 ते 6 मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे। वांग्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करायचा आहे। अधूनमधून आपण वांग्याला हलवून पाहायचं आहे। वांगा आपलं आता चांगलं शिजत आलेलं आहे। वांगा आपलं शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट देखील करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।